नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री लाईव्ह. पुण्याच्या चाकणमधून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. ज्या भावाकडे बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी असते त्या चुलत भावानं आपल्या अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एवढंच नाही तर पीडिता गरोदर राहिल्यावर तिचे बाळ पाडून तिला एका अल्पवयीन मुलाशी लग्नाच्या बेडीत अडकवण्यात आलं. या प्रकरणी आता 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. चाकणच्या कांची सोसायटीत राहणाऱ्या किशोर गंगाधर वाईकर यानं नातातील सर्व मर्यादा ओलांडल्या. नोव्हेंबर 2025 मध्ये पीडितेला किशोरच्या पत्नीची काळजी घेण्यासाठी त्याच्या घरी आणण्यात आलं होतं आणि याचाच फायदा घेत नराधम किशोरनं तिला जीवे मारण्याची आणि तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. यातून पीडिता गरोदर राहिली असता आरोपीनं डॉक्टरांना खोटी माहिती देऊन तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या आणि तिचं बाळ पाडलं. आपलं हे भयंकर पाप लपवण्यासाठी आरोपीनं मेहुणा अविनाश गोंडे याच्याशी पीडितेचा बेकायदेशीरपणे बालविवाह लावून दिला. 27 जानेवारी 2026 रोजी चाकणमधील कृष्णलीला या रेस्टॉरंटमध्ये हा विवाह पार पडला. सासरी गेल्यावरही पीडितेचा छळ मात्र थांबला नाही. पीडिता अल्पवयीन असल्याचं माहीत असून सुद्धा पती अविनाशनं तिच्यावर बळजबरी केली आणि विरोध केला असता तिला बेदम मारहाणही केली. अखेर या त्रासाला कंटाळून पीडितेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. किशोर गंगाधर वाईकर चुलत भाऊ, अविनाश बाळासाहेब गोंडे पती, गंगाधर वाईकर, अण्णा मोरकर यांच्यासह 3 महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी चाकण पोलिसांनी पोस्को आणि बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संगीता कदम पुढील तपास करतायत.